नमस्कार, मी आहे श्रद्धाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेणार आहोत मलाई मेथी मटार हॉटेल स्टाईलमध्ये आणि एक सिक्रेट मसाला आहे जे की आपण लास्टला टाकून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी एक कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी तापून घ्यायचं आहे. पाणी तापून घेण्याच्या आधी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी तापल्यानंतर मीठ जरी टाकला तरी जमतं, पण मीठ कंपल्सरी टाकायचं. मीठ टाकल्यामुळे मटार चविष्ट लागतात, त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं. आता आपल्याला साधारण 5 मिनिटं मटारला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्ये मटार व्यवस्थित शिजून तयार होतात. मटार शिजत आहेत तोपर्यंत आपण मेथी पाहून घेऊयात. मेथी घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, मेथीच्या वरचे फक्त पानच घ्यायचं. मेथीचे देठ नाही घ्यायचं. देठ घेतल्यामुळे भाजी कडूसर होते, त्यामुळे आपल्याला फक्त पानच घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही मेथीचे पाने घ्याल त्यावेळेसच लगेच आपल्याला 2 ते 3 पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, मेथीचं देठ न घेता. त्यानंतर मेथीला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक चिरून नाही घ्यायचं, थोडंसं चाकूच्या मदतीने आपल्याला मेथीला कापून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी मेथी कापून घेतलेली आहे. लगेचच मी गॅसवरती दुसरा पॅन ठेवला होता. लो फ्लेम करून घ्यायचं आहे पॅन ठेवून घेतल्यावरती, आणि यामध्ये साधारण आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप टाकून झाल्यावरती या मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला मेथीला शिजवून घ्यायचं आहे. मेथीमध्ये वेगळं पाणी टाकून घेण्याची अजिबात गरज नाही, कारण साधारण 2 ते 3 मिनिटानंतर मेथीच आपलं पाणी सोडायला सुरुवात करते. त्यामुळे मेथीला अजिबात पाणी टाकून घ्यायचं नाही. मेथी शिजवून घेतल्यामुळे मेथीमधला जो काही कडूसरपणा आहे तो निघून जातो, कडवटपणा जो आहे. त्यामुळे आपल्याला मेथीला छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. तर तुम्ही पाहू शकता आता तरी मेथीमध्ये थोडंसं पाणी दिसतं. साधारण 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी नाही राहिलेलं आहे. मेथी अगदी मोकळी झालेली आहे, म्हणजेच व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ही शिजलेली मेथी गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता परत आपण त्याच पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून घेऊयात. इथे मित्रांनो तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, पण तूप टाकल्यामुळे अगदी रेस्टॉरंट स्टाईल मलाई मेथी मटार बनून तयार होतं घरच्या घरी. त्यामुळे आपण इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता मी इथे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, साधारण 2 मीडियम साईजचे. आता आपल्याला कांद्याला छान कलर येईपर्यंत परतून घ्यायचे तुपामध्ये. ज्यावेळेस अशा पद्धतीने कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून झाला, त्यावेळेस आपल्याला यामध्ये साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 10 ते 12 काजू. याचबरोबर मी घेतलेल्या आहेत कलिंगडच्या बिया, जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. यामुळे मलाई मेथी मटारला खूपच अप्रतिम भन्नाट टेस्ट येते. त्यामुळे इथे मी 2 मोठे चम्मच कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत. बऱ्याचशा ठिकाणी इथे टरबूजच्या बिया सुद्धा असं म्हणतात. मित्रांनो, जर तुम्हाला या बिया नसेल टाकायच्या तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण यामुळे खूपच भन्नाट टेस्ट येते. त्यामुळे मी इथे 2 मोठे चम्मच कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कांद्यासोबतच आपण टाकून घेतलेले सर्व साहित्य छान असे परतून घ्यायचे. ज्यावेळेस हे सर्व साहित्य छान असे परतून होतील त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे 2 मीडियम साईजचे टोमॅटो. मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक अतिशय महत्त्वाची एक टिप देणार आहे, जे की तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी किंवा ग्रेव्ही बनवून घेत असाल त्यावेळेस तुम्हाला नेहमी कामाला येणार आहे. ती म्हणजे टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या. याने काय होईल माहिती आहे का, तुम्ही टोमॅटोचा कितीही वापर करू शकता त्या ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये किंवा वरणामध्ये. यामुळे काय होतं, एक तर ती भाजी आंबट नाही होत. तुमच्या बऱ्याचशा जणांची कंप्लेंट येते, आम्ही टोमॅटो एकच टाकला पण आंबट झाली. यामुळेच होतं. टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून घ्यायचा आणि ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये जेवढे आपल्याला टोमॅटो हवेत आपण तेवढे टाकून घेऊ शकतो. ते इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या. टोमॅटोमधल्या बिया काढून घेतल्यावरती ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे ते सुद्धा होत नाही, आणि डायजेशनला सुद्धा टोमॅटोच्या बिया अवघड असतात, म्हणजे डायजेस्ट पटकन होत नाही. त्यामुळे टोमॅटोमधल्या बिया काढून नेहमी घ्या. आता इथे आपल्याला साधारण 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जर जास्त झालं तरी आपण पाण्याचा वापर पुढे करणार आहोत, त्यामुळे मी इथे 1 ग्लास एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला खूप जास्त वेळ तेलामध्ये किंवा तुपामध्ये नंतर परतून घेण्याची गरज नाही पडत. त्यामुळे तर साधारण 5 ते 6 मिनिटानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण काय करूयात, गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आणि हे सर्व साहित्य थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. तर हे पहा, मटार देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. आपण ज्या प्लेटमध्ये मेथी काढून घेतलेली आहे त्याच प्लेटमध्ये मटार देखील काढून घेऊयात.
तर हे पहा, हे सर्व साहित्य थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही छान अशी सॉफ्ट वाटून घेण्यासाठी यामध्ये जे काही पाणी आहे तेच तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ग्रेव्हीला वाटून घेण्यासाठी. तरी मी हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आपल्याला शक्य असेल तितके आपल्याला हे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूनच वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने अशी आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आपली ग्रेव्ही. आता इथे आपली ग्रेव्ही तयार झाली. त्याच पॅनमध्ये आपण टाकून घेऊया 2 मोठे चम्मच साजूक तूप टाकून घेऊयात आणि लगेचच आपल्याला यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती या तुपामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी फक्त साधारण 1 ते 2 मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही ग्रेव्हीला परतून घेण्यासाठी तुपामध्ये, कारण आपण ऑलरेडी हे सर्व साहित्य सॉफ्ट करून घेतलेलं आहे, शिजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता हलकंसं तुपाचं टेक्स्चर तुम्हाला दिसत आहे, म्हणजेच या ग्रेव्हीला तूप सुटलेलं दिसत आहे, म्हणजेच परफेक्ट. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊयात. 1 चम्मच धने पावडर, पाऊण चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ. हे सर्व सुके मसाले टाकून झाल्यावरती आपल्याला या ग्रेव्हीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही खूपच मस्त दिसायला लागलेली आहे. आता आपण या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेली मेथी आणि मटार टाकून घेऊयात आणि या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्याला जर ग्रेव्ही पातळ हवी असेल तर त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मलाई. मी दुधावरची मलाई घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम सुद्धा घेऊ शकता. मलाई टाकून झाल्यावरती या मेथी मटारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कलर थोडासा पांढरा दिसतोय, पण जसा वेळ जाईल तसं या मलाई मेथी मटारचा कलर चेंज होईल आणि खूपच मस्त दिसेल. आता सिक्रेट मसाला म्हणजे इथे मी घेतलेला आहे अर्धा चम्मच पनीर मसाला. पनीर मसाल्याने खूपच मस्त टेस्ट येते. तुम्ही या ठिकाणी गरम मसाला किंवा घरगुती मसाला सुद्धा टाकू शकता. आणि सर्वात शेवटी टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली मलाई मेथी मटार तयार झालेली आहे. तर अजून 2 ते 3 मिनिटं मस्त शिजवून घ्या. त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.